शेतकरी मित्रांनो नमस्कार। कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, दिनांक 13/12/2024। मंचर मार्केट, भाजीपाला मार्केट, भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा पुढील प्रमाणे। मार्केटमध्ये कोबीची आवक जेमतेमच आहे, परंतु कोबीचे बाजारभाव स्थिरच आहेत। काकडीची आवक मार्केटमध्ये पूर्णपणे कमी झालेली आहे। सफेद काकडी, हिरवी काकडी, थंडी असल्यामुळे काकडीची आवक पूर्णपणे घटलेली आहेत। काकडीचे बाजारभाव अतिशय कडाडलेले आहेत। 350 ते 400 या दरम्यान काकडीचे बाजारभाव पाहायला मिळतात। फ्लावरची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। बीटची आवक देखील मार्केटमध्ये आज थोडे जास्तच पाहायला मिळत आहे। बीटचे बाजारभाव 250, 280 या 300 या दरम्यान बीटचे बाजारभाव पाहायला मिळतात। हिरवी मिरची बाजारभावामध्ये सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे। हिरवी मिरचीची आवक पूर्णपणे घटलेली आहे। चला तर बाजारभाव पाहूया। बाजारभाव 10 किलो प्रमाणे। बाजारभाव पुढील प्रमाणे। गावठी वांगे 121 रुपये 10 किलो, क्वालिटी पाहू शकता। गावठी वांगे 121 रुपये। चिवचिव वांगे 100 ते 150 रुपये 10 किलो, चिवचिव वांगे, क्वालिटी पाहू शकता। तिखट काळी मिरची 300 ते 350 रुपये 10 किलो, क्वालिटी पाहू शकता। तिखट काळी मिरची। श्रावणी घेवडा 300 ते 350 रुपये 10 किलो, क्वालिटी पाहू शकता। कारले रुशान व्हरायटी 350 ते 400 रुपये 10 किलो, कारले रुशान व्हरायटी। पावटा 700 रुपये 10 किलो, पावटा 700 रुपये 10 किलो, क्वालिटी पाहू शकता। बीन्स फरशी 400 ते 450 रुपये 10 किलो, बीन्स फरशी। शेवगा, गावरान शेवगा 751 रुपये 10 किलो, गावरान शेवगा 751, क्वालिटी पाहू शकता। भेंडी 600 रुपये 10 किलो, भेंडी 600 रुपये 10 किलो। राजमा मीडियम क्वालिटी 461 रुपये 10 किलो, मीडियम क्वालिटी। राजमा 651 रुपये 10 किलो, राजमा 651 रुपये 10 किलो, क्वालिटी पाहू शकता। शिमला मिरची, डोबळी मिरची 400 रुपये 10 किलो, क्वालिटी पाहू शकता। शिमला मिरची, डोबळी मिरची 400। पापडी 200 ते 250 रुपये 10 किलो, पापडी 200 ते 250, क्वालिटी पाहू शकता। चवळी 400 ते 450 रुपये 10 किलो, क्वालिटीनुसार क्वालिटी पाहू शकता। हिरवी काकडी 450 रुपये 10 किलो, हिरवी काकडी, क्वालिटी पाहू शकता। 450 हिरवी काकडी। दुधी भोपळा 150 रुपये 10 किलो, क्वालिटी पाहू शकता। दुधी भोपळा 150। माऊली काय बटाटे आणले होते का? हां, बटाटे काय भाव झाले? 18 रुपये। 18 रुपये 180 रुपये 10 किलो। किती कट्टे आहेत? 35 कट्टे होते आता। 35 कट्टे आहेत का? गाव कोणतं? नागापूर। नागापूर। नाव काय? राजेंद्र केळकर चासकर। चासकर। या बटाट्याची जात सांगता येईल का? जात ज्योती। ज्योती किती दिवसात निघाला? काय 3 महिने। 3 महिन्यात निघाला। त्याची रास कशी काय आहे? चांगली आहे ना? बियाणं कुठून द्यायला होतं? आपल्या मंचर बाजार समितीतून बियाणं द्यायला होतं। किती लागवड आहे काय सांगता येईल का? 1 एकर लावली। 1 एकर लावली होती। एकरला किती कट्ट बसलं? एकरला 15 कट्टे बसले। 15 कट्ट बसलं होतं का? चालतंय। बटाटा 180 रुपये 10 किलो, ज्योती व्हरायटी। धन्यवाद। गवार 658 रुपये 10 किलो, गवार 658, क्वालिटी पाहू शकता। गवार 658। दादा नमस्कार। रामकृष्ण हरी। काकडी आणली होती? काकडी आणली। काय भाव झाली? 40 रुपये किलो। 40 रुपये किलो, 400 रुपये 10 किलो। किती बॅग आहे काय? 4 बॅग आहेत। 4 बॅग आहेत का? गाव कुठलं? कुरवंडी। नाव काय? विकास लक्ष्मण तोत्रे। याची तुम्हाला जात सांगता येईल का? जात हो। कोणती आहे जात? शायनी। किती लागवड आहे काय? 4 पुड्यांची। 4 पुड्यांची लागवड आहे। कितवा तोडा आहे हा? 8वा तोडा। 8वा। याच्या आधीचे तोडे काय भाव गेले बरं? त्याच्या आधीचे 100, 50, 250 असंच गेले। आता वाढत चालले। आता काकडी उरकत आली असेल का? नाही, आहे अजून चांगली आहे अजून चांगली ना? थंडीमुळं काय काकडीचा प्रॉब्लेम? निघत नाही, माल निघत नाही। थंडीमुळं माल कमी निघतो। त्याची कळी उमळत नसेल? कळी फुल आहे, भरपूर आहे कळी, पण थंडीमुळं जरा कळी उमळायला फुगत नाही थंडीमुळं। किती तोडे होते ना अजून? 9-10 तोडे होतील। लागवड किती आहे आपली? 4 पुढे। किती क्षेत्रात बसल्यात काय? क्षेत्र आता नेमकं सांगता येईल। ड्रिपला आहे का? नाही, पाटपाण्यावर। पाटपाण्यावरती बाग आहे का? सपाटीला आहे?
सपाटीचं सपाटी बुलटी बुलटी उलटी काकडी 400 रुपये 10 किलो. धन्यवाद. वाटाणा 700 रुपये 10 किलो. वाटाणा 700 रुपये 10 किलो. आर्कल व्हरायटी 700 रुपये 10 किलो आर्कल. गवार 650 रुपये 10 किलो. क्वालिटी पाहू शकता 650 रुपये गवार. दादा नमस्कार. मका आणली होती काय भाव झाली? 10 रुपये 100 रुपये 10 किलो. 10 रुपये किलो. किती कट्टे आहेत काय? 10 कट्टे आहेत का? याची तुम्हाला बियाची जात सांगता येईल का? बियाची जात आयकॉन. गाव कोणतं? चांडोली बुद्रुक. किती लागवड होती? 1.5 किलोची. मला अजून आहे काय झालं एवढंच नाही? शेवट आहे. काल होती का? काल होती मॉलला दिल्या होत्या. ती जरा क्वालिटी मिडियम क्वालिटी आहे का? बिट्टी टाईप. 10 रुपये किलो 100 रुपये 10 किलो. ओके धन्यवाद. शेवगा 800 रुपये 10 किलो. शेवगा 800 रुपये 10 किलो. क्वालिटी पाहू शकता. वाटाणा गोल्डन वाटाणा 800 रुपये 10 किलो. गोल्डन वाटाणा 800 रुपये 10 किलो. अद्रक आले 300 ते 400 रुपये 10 किलो. क्वालिटी पाहू शकता. आले 300 ते 400. मका 150 रुपये 10 किलो. क्वालिटी पाहू शकता. मका 150 क्वालिटीनुसार. कोबी 110 रुपये 10 किलो. 110 रुपये. सुपर VIP डॉलर व्हरायटी 110 रुपये 10 किलो. कोबी 110 रुपये 10 किलो. कोबी 110 रुपये 10 किलो. क्वालिटी पाहू शकता. 110 रुपये 10 किलो. फ्लावर ग्रीन व्हायझर व्हरायटी 90 रुपये 10 किलो. ग्रीन व्हायझर 90 रुपये 10 किलो. साईज पाहू शकता 1.5 किलो साईज. दादा नमस्कार. नमस्कार. फ्लावर आणली होती? हा फ्लावर आणली होती. काय भाव झाली? भाव झाली 57 रुपये. खर्च झालाय डबलीने 57 रुपये 10 किलो. हा कितवा तोडा आहे काय? पहिलाच तोडा. किती डाग आहेत? अजून कमीत कमी बरेच निघतात 200-300 डाग. आज किती डाग आहे? आज आता 44 डाग. 44 डाग आणले. काय पहिलाच तोडा आहे का? हा व्हरायटी का सांगता येईल का? नाही व्हरायटीचं नाही सांगता. नाही सांगता यायचे का? गाव कोणतं? अवसरी खालची अवसरी. नाव काय? राजेंद्र शेट्टी. शेटे. फ्लावर 57 रुपये 10 किलो. धन्यवाद. तात्या फ्लावर आणली होती का? हा फ्लावर आणली. काय भाव झाली? 60 रुपये. 60 रुपये 10 किलो. 10 किलो. किती डाग आहेत? 15 डाग आहेत का? कितवा तोडा आहे काय? पाचवा तोडा. फ्लावर 60 रुपये 10 किलो. डबल व्हरायटी. फ्लावरची आवक कशी वाटते बरं? आवक भरपूर आहे. भरपूर आहे का? हा चालतंय धन्यवाद. फ्लावरचे बाजारभाव 50, 60, 65, 70 या दरम्यान पाहायला मिळत आहेत. 50 ते 60 या दरम्यान जास्त फ्लावरचे वकले विकलेले आहेत. मोठ्या साईजच्या फ्लावर 50-60 रुपये विकतात. लहान साईज असेल कटिंग असेल तरच 65-70 रुपये विकतात. फ्लावरच्या आवकेचा विचार केला तर आवक भरपूर आहे. आवक पाहू शकता. बीट 252 रुपये 10 किलो. बीट 252 रुपये 10 किलो. क्वालिटी पाहू शकता. बाबा नमस्कार. बीट आणली होती का? काय भाव झाली? 240 मिडियम आणि गोळा 200 रुपये आणि बुगी 80 रुपये. बुगी 80 रुपये झाली. गोळा 200 रुपये झाला आणि मिडियम मध्ये 240 रुपये झालं. किती गोणी आणल्या होत्या सगळ्या? 21 मध्ये चांगल्या किती आहेत? चांगले 14. 14. गोळा किती आहे? गोळा 2 आणि बुगी 4. गाव कोणतं तुमचं? निर्गुसर. या बियाची तुम्हाला जात सांगता येईल का? अक्षयचं बी आहे. अक्षय कंपनीचं. नाव काय तुमचं? कैलास वळसे. बीट 240 रुपये 10 किलो. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. काय भाव झाले बीट? बुटाचे आजचे रेट 150 रुपये झाले. 150 रुपये झाले का? बीट जरा क्वालिटी मिडियम आहे का बियाची? बीटची मॉडेल पहिले काढून आणले. आता छोटी साईज. हा आता हे पहिलं विरळलेलं आणलेलं आहे. आता हे दुसऱ्या तिसऱ्या हाताचं आहे. हे तिसऱ्या हाताचं बीट. तिसऱ्या हाताचं 150 रुपये गेलं. 150. किती गोणी आणल्यात?
हे 12 गुणे आहेत आणि याच्याचा बदला 2 गुणे आहेत. ते 61 रुपये झाले. बदला 61 रुपये झाला आणि चांगल्या 150 रुपये झाल्या. हे ज्या चांगल्या बेटा या तिसऱ्या हाताच्या आहेत. तिसऱ्या हातात गाव कोणतं तुमचं? आम्ही सविंदने नाव काय? नरवडे दगडू गजाबा. त्याची जात सांगता येईल का याची? याची अक्षय जाते. अक्षयचं तुम्हाला अक्षयचं बी, सकाटाचं बी, लालिमाचं बी यांच्यात फरक काय वाटतो? अक्षयचं बीट ह्या दिवसामध्ये चालतं. व्हरायटी कशी सिजनेबल उतरणार. सिजनेबल सकाटा ह्या दिवसात नाही चालत जास्त. नाही चालत जास्त. किती डब्याची बीट टाकली होती आपण? 6 डब्यांची. 6 डबे. 6 डब्याला साधारणतः किती पिशवी निघाली अंदाज? 6 डब्यांना साधारणतः 80 म्हणजे 4 टन माल निघाला. 4-4.5 टन. 4-4.25 टन माल निघाला. पैसे झाले चांगले. पैसे चांगले. 300-350 रुपयापर्यंत बाजार भेटला. 300-350 पहिल्या 2 हाताच्या बिटांना. पहिल्या 2 हातांना 300-350 रुपये बाजार भेटला. 300-350. चालतंय, धन्यवाद. दादा नमस्ते. बीट आणली होती, काय भाव गेली? 25 रुपये किलो. 250 रुपये 10 किलो. 25 रुपये किलो. 252 रुपये 10 किलो. 252 रुपये 10 किलो. 250 रुपये 10 किलो. 25 रुपये किलो. किती बॅग आणल्या होत्या? 17. गोळा होता का? नाही, मीडियम. मीडियमच आहे सगळं. कोणतं गाव आपलं? पाबळ. नाव काय? मच्छिंद्र शिवेकर. शिवेकर. मच्छिंद्र शिवेकर. या बियाची तुम्हाला जात सांगता येईल का? नाही सांगता यायची. काल होती का? नाही, काल आजच आणलेली आहे. ओके, धन्यवाद. दादा बीट आणले होते का? हो. काय भाव झालं? 300 रुपये. 300 रुपये 10 किलो. किती गोणी आणल्यात? 16. हे जे फाडलं हे आपलंच आहे ना? बीटची क्वालिटी पाहू शकता. 300 रुपये 10 किलो झाले. 30 रुपये किलो. गोळा होता का? हो, गोळे. गोळा काय भाव झाला? 331 रुपये. हे नाही, हे मिडियम आहे ना आता शिवताय. हे काय भाव झाले? 300 रुपये झाले. 300 रुपये झालेले. आणि गोळा सेपरेट आहे का? हो. आपला नाव दुसऱ्यांचा होता. दुसऱ्यांचा होता. किती गाव कुठलं आपलं? बोरी. बोरी. नाव काय? विनायक चौधरी. चौधरी. बीट 300 रुपये 10 किलो. धन्यवाद. पावले रामकृष्ण अरे बीट आणली होती का? हो. काय भाव गेली? 290. 290 रुपये 10 किलो. 29 रुपये किलो. हो. किती गोणी आणल्यात? 6 गोणी आहेत का? बदला बुगी होती का? नाही. गोळा? नाही. गाव कोणतं? रांजणी. नाव काय? शरद वाघ. शरद वाघ. किती डब्याची बीट आहे आपली? माझी संगती नाहीये, पण आता 8 डबे चालू आहे. अजून 4 डब्याची बाकी आहे. 8 डब्याची चालू आहे. 4 डब्याचा प्लॉट नंतर आहे. याची जात सांगता येईल का तुम्हाला? सकाटा. सकाटाचं बी आहे. किती डबे टाकले होते? सगळे 12 डबे आहेत. 8 डबे आहेत. 12 म्हणजे 2 टप्प्यात आहे. 2 टप्प्यात आहे. एकरी किती डबे वाजतात बीटचे? आता रोज काढतोय मी. एकरी 8 ते 9 डबे करतात. एकरी 8 ते 9 डबे टाकतात. आज 290 रुपये गेले. काल होतं का? काल होता. काल काय भाव गेलं? काल 280. 280. परदेशी 300. परवा 300. ओके, धन्यवाद. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बोला ना. आज काय झाली बीट? आज हे झाले 30 रुपये. 30 रुपये किलो. 300 रुपये 10 किलो. हो. आज किती गोणी आहेत? काय आज 10 आहेत. 10 गोणी आहेत का? हा. काल होती का? काल नाही. काल नव्हती. त्या बियाची जात सांगता येईल का? जात ही RBI कॅलिफोर्निया. RBI कॅलिफोर्निया. हा. आज मला वाटतं उच्चांकी बाजार असेल. 300 रुपये मी तुमची. बाजारात आलो का उच्चांकच आहे. तुम्ही बाजारात आले उच्चांकच आहे का तुमचा? हो हो. गाव कुठलं? खेड. खेड. अजून किती आहेत बिट माग? आता अजून 2 हाताचे राहिलेले मध्ये झाले. 2 हाताचे राहिलेली आहेत. आतापर्यंत किती पिशवी गेली? आतापर्यंत 70 झाली. आता 70 पिशवी. अजून किती निघल? आता अजून 30 एक पिशवी निघत. आता 30 एक पिशवी निघल म्हणजे 100 पिशवी निघल. हा. 100 पिशवी किती डब्याला निघल? 5 डबे. 5 डब्याला 100 20ची रास. हा. ओके, धन्यवाद.